नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी ना पोह्याचे थालीपीठ बनवते। हे पोहे रोज रोज काय करायचं नाश्त्याला म्हणून आज पोह्याचे थालीपीठ बनवते। आता पोहे असे पोहे धुवून घेते। आता पोहे झाले धुवून। हे बघा मी थोडं पाणी घालून थोडं सॉफ्ट करायला ठेवले। थोडं कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता मी कापून घेतला। जिरे आणि धन्याची पुडी बारीक कुटून घेतलं। हळद, हिंग, तेल, हा ठेचा आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे असं ठेचा करून घेतला बारीक। हे त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ, हे गव्हाचं पीठ 2 चमचे, हा रवा 2 चमचे आणि डाळीचं पीठ पण 2 चमचे घेतलेले। आता हे पोहे ना सॉफ्ट झाले। आता हे बघा असे सॉफ्ट झाले आता पोहे मस्त। आता मी ना दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते। आता मी ना त्याच्यामध्ये ही धन्या जिऱ्याची पावडर घालते। ठोसर दळलेले ते एकदम। हिंग पावडर, हिंग, हळदी पावडर, एक कांदा, कोथिंबीर, लसूणचा ठेचा, पाव चमचे मीठ घालते याच्यात। आता करून घेते। आता हे मी सगळं एकत्र एकजीव करून घेतला। आता हे पीठ घालते, हा रवा हे सगळं एकत्र करून घालून घेते। हे करून घेते, करून ह्याच्यात घालते। मी मिक्स करते। हे सगळं एकजीव झालं मस्त असं हे मी करून घेते। आता मी ना थोडं तेल घातलं। आता मी ना तेल घालते। सुंदर कलर आला, छान झाले पण छान आहे। झाले माझे बनवून थालीपीठ। पोळ्याची थालीपीठ बघा किती छान, एकदम कलर विलर किती छान आला याला, खूप सुंदर आणि खायला पण तेवढे चवदारच लागतात, एकदम छान। सगळे एकदम हातात उचलून एकदम छान 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 झाले एकदम। आणि हे टमाटो केचप, टोमॅटो सॉस त्याच्याबरोबर खाणार आहे आता मुलगा माझा आहे। आणि पोट भरीचा नाश्ता पण होऊन जाईल। नाश्त्याला केलं तर, मुलांच्या डब्याला केलं तरी चालेल। मुलांच्या डब्याला पण हे ऑप्शन चांगल्यामध्ये होऊन जातं। सगळं सामान घरात असं घरच्या सामानातूनच केलेलं, साहित्यातून। तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।